नमस्कार, मी सावित्री आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बोलणार आहोत एका नव्या विषयावर. तो म्हणजे आवळ्याचे आपल्या बॉडीवर किती परिणाम होतात, किती चांगले फायदे आहेत, ते आज आपण बोलणार आहोत. आवळा दिसायला जरी छोटा असला तरी आयुर्वेदामध्ये त्याला एक औषध मानलं जातं आणि आवळा हा आपल्या बॉडीसाठी डिटॉक्स करण्याचं काम करत असतो. जरी दिसायला छोटा असला तरी त्याचे गुणधर्म आणि फायदे खूप जास्त आहेत. तर आज आपण बघणार आहोत आवळ्याचे किती फायदे आहेत आणि तो कशा प्रकारे घेतला पाहिजे. तर आवळ्यामध्ये पोषक तत्व कोणकोणते असतात? तर आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी हे जास्त प्रमाणात, संत्र्यापेक्षा 20 पटीने जास्त आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी असतं, जे आपल्या स्किनसाठी खूप चांगलं असतं. तसेच आवळ्यामध्ये अँटीऑक्सिडंट असतात. तसेच फ्लेवोनाइड्स नावाचे न्यूट्रिशन असतं, पॉलिफिनॉल असतं. तसेच आवळ्यामध्ये फायबर, कॅल्शियम, आयर्न हे घटक देखील असतात. त्यामुळं आवळा हा परिपूर्ण आहे, एक न्यूट्रिशन बेस्ड आहे आणि त्यामुळं आवळ्याचे आपण सेवन केले पाहिजे. तर त्याचे फायदे बघू आपण. जे आवळ्यामुळं रोगप्रतिकारक शक्ती वाढते, कारण आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट असतात. त्यामुळे आपल्या बॉडीमध्ये आजाराशी लढण्याची जी ताकद असते ती वाढण्यासाठी, रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी आवळ्याची मदत होते. आणि जर आपण रोज एक आवळ्याचं सेवन केलं तर 50% आपले रोग बरे व्हायला मदत होतं. जसं की सर्दी येणं, खोकला लागणं, हे जर वारंवार तुम्हाला होत असेल तर तुम्ही रोज एक आवळा खाल्ला तर त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती कमी व्हायला मदत होते. आणि तुमच्या लाईफच्या रुटीनमध्ये रोज एक आवळा ॲड करायला विसरू नका. दुसरा फायदा म्हणजे आपल्या स्किनसाठी आणि केसांसाठी आवळा खूप फायदेशीर आहे, कारण आवळ्यामध्ये जे व्हिटॅमिन सी असतं ते कोलेजन सिंथेसिससाठी मदत करतं आणि त्यामुळे आपली स्किनवर ग्लो येतो आणि आपली हेअर लॉंग होण्यासाठी, तसेच केस गळती थांबण्यासाठी उपयोग होतो. तसेच आपल्या त्वचेची जी इलॅस्टिसिटी आहे ती चांगली राहण्यासाठी आवळ्याचा उपयोग केला जातो. आवळ्यामुळे पचन सुधारायलाही मदत होते, कारण आवळ्यामध्ये अँटीऑक्सिडंट प्लस फायबर असतं. त्यामुळं आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगली काम करण्यासाठी आवळ्याचा उपयोग होतो. तसेच जर आपल्याला कॉन्स्टिपेशन वगैरे होत असेल तर त्याच्यामध्येही आवळा खाल्ल्यामुळे फायदा होतो. चौथा उपयोग म्हणजे आवळ्यामुळे ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी मदत होते, कारण जी इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी असते ती मेंटेन करण्यासाठी आवळा खूप महत्त्वाचा असतो. मधुमेह पेशंटसाठी आवळा हा बेस्ट आहे मधुमेह कंट्रोल करण्यासाठी. पाचवा उपयोग म्हणजे जे आपल्या लिव्हर आहे किंवा जी बॉडी डिटॉक्स होण्यासाठी, जे बॉडीमध्ये विषारी घटक निर्माण होतात ते घालवण्यासाठी, बॉडी डिटॉक्स करण्यासाठी आवळ्याचा उपयोग केला जातो आणि आवळा खूप फायदेशीर ठरतो. आता आपण आवळ्याचे फायदे बघितलेत. तर आवळ्याचे इतके फायदे आहेत म्हणून अतिप्रमाणात खाल्लं पाहिजे असंही नाही. कोणतीही गोष्ट करायची असेल तर ती बॅलन्समध्ये असणं गरजेचं आहे. नाहीतर जर कुठलीही गोष्ट आपण जेव्हा अतिप्रमाणात करतो त्यामुळं आपल्या बॉडीवर दुष्परिणाम जाणवतात. त्यामुळं रोज एक आवळा किंवा रोज एक चमचा कोमट पाण्यात आवळा पावडर घेऊ शकता, आवळा कँडी घेऊ शकता, पण जास्त प्रमाणात घेऊ नका. आणि जेव्हा आपली बॉडी डिटॉक्स व्हायला लागते तेव्हा ॲटोमॅटिकली ऑल फंक्शन्स आपल्या बॉडीचे चांगले काम करू लागतात. आपली स्किन चांगली व्हायला लागते, केस चांगले व्हायला लागतात आणि आपण निरोगी व्हायला लागतो. त्यामुळं तुमच्या डेली रुटीनमध्ये आवळ्याचं सेवन नक्कीच करायला चालू करा. आणि तुम्ही जर ऑलरेडी करत असाल तर कोणत्या फॉर्ममध्ये तुम्ही घेता हे नक्की सांगा. आणि कोणत्या विषयावर नेक्स्ट व्हिडिओ असावा हेही कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब